ज्या हातांनी काही तासापूर्वी आनंदाने वाढदिवसाचा केक कापला, त्याच हातांनी मृत्यूशी झुंज दिली. पण दुर्दैवाने काळ सरसावला. कोलकात्याच्या प्रसिद्ध आर.जी.कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका 40 वर्षीय व्यक्तीचा लिफ्टमध्ये चिरडून अत्यंत हृदयद्रावक मृत्यू झाला. पत्नी आणि 3 वर्षाच्या मुलासमोरच या तरुणाने तडफडून प्राण सोडल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. डमडम येथील रहिवासी असलेले अरूप बॅनर्जी आपल्या 3 वर्षाच्या मुलाला दुखापत झाल्यामुळे गुरुवारी रात्री रुग्णालयात आले होते. मुलाच्या हाडाला फ्रॅक्चर असल्याने त्याला शस्त्रक्रियेची गरज होती. पहाटेच्या सुमारास मुलाला स्वच्छतागृहात नेण्यासाठी अरूप, त्यांची पत्नी सोनाली आणि मुलगा ट्रॉमा केअर इमारतीतील लिफ्टमध्ये शिरले. मात्र ही लिफ्ट त्यांच्यासाठी मृत्यूचा सापळा ठरेल याची कल्पनाही कोणाला नव्हती. पीडित कुटुंबाने रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. अरूप यांची बहीण पिंकी यांनी सांगितले की लिफ्ट कोणत्याही मजल्यावर न थांबता वेड्यावाकड्या वेगाने वर खाली होत होती. आतून माझा भाऊ मदतीसाठी ओरडत होता. त्याचा आवाज आम्हाला स्पष्ट ऐकू येत होता. आम्ही सुरक्षारक्षकांना मदतीसाठी विनवण्या केल्या, ओरडून सांगितलं, पण कोणाकडूनही मदत मिळाली नाही. या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत कर्तव्यावर कसूर केल्याप्रकरणी 2 सुरक्षारक्षक आणि 3 लिफ्ट चालकांना अटक केली आहे. वाढदिवसाच्या आनंदाचे रूपांतर काही तासातच सुटका झाल्याने बॅनर्जी कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. रुग्णालयातील तांत्रिक बिघाड आणि कर्मचाऱ्याची उदासीनता एका निष्पाप जीवाच्या जीवावर बेतल्याने संताप व्यक्त केला जात आहे.